मुलुंडमध्ये जी दुर्घटना घडली त्यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे आणि आता या संदर्भात बातचीत करणारे आपल्याबरोबर नील सोमय्या आहेत, जे इकडचे स्थानिक नगरसेवक आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. नीलजी, काय सांगाल, ही घटना नेमकी तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचलेली आहे आणि जे ॲडमिट आहेत किंवा जे जखमी आहेत त्यांच्या संदर्भात काय माहिती आहे आपल्याकडे? माझ्यापर्यंत प्रथमतः तर अशी माहिती आली आहे की इकडे गर्डर जो होता तो अचानक खाली पडला आणि हा रहदारीचा रस्ता असल्यामुळे रिक्षा एक होती आणि गाडी एक होती ज्याच्यावरती तो गर्डर येऊन आदळला आहे. रिक्षामध्ये 2 प्रवासी होते, त्याच्यातल्या एकातला मृत्यू झालेला आहे, एक सिरियस आहे आणि ज्या मॅडम गाडी चालवत होता त्यांना किरकोळ दुखापत झाली असं वाटतं, पण फारसं काही डॅमेज दिसत नाही आहे. तर प्रायमा फेसी तर हे अचानक पडलं आहे आणि इट्स अन ॲक्सिडेंट हे असं समजून येतं आहे. अशा घटना आता जर बघितलं, हा पूर्ण स्ट्रेच असाच आहे मेट्रोचा, गेले अनेक वर्ष हा असाच आहे. एक तर ती मेट्रो पण चालू झाली नाही आणि पुढे देखील त्याचं काही कारवाई होत नाही आहे. तर काय वाटतं या संदर्भात कारवाई व्हायला पाहिजे? आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की मेट्रोचं काम हे गव्हर्मेंटनी सहसा सलग कोणाला दिलेलं नव्हतं. काही स्पेसिफिक किलोमीटर्सचे कॉन्ट्रॅक्ट हे वेगवेगळ्या लोकांना वाटून दिले होते. तर जसं जसं काम कॉन्ट्रॅक्टरचं संपत जातं तसं तसं मेट्रोचे लाईनचं कन्स्ट्रक्शन हे कंप्लीट होत जातं आहे, पण पूर्ण कमिशन न झाल्यामुळे अजून मेट्रो त्याच्यावर धावत नाही आहे. पण हे कंप्लीटेड काम आहे, पण त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत असं आता सध्या दिसत आहे आपल्याला. काय वाटतं, याच्यावर कारवाई व्हावी आणि या संपूर्ण घटनेची चौकशी होऊन गुन्हा दाखल व्हावा निष्काळजीपणाचा? 100% कारवाई झाली पाहिजे. ह्याच्या पाठी काय आहे त्याचा शोधही लावला पाहिजे, चौकशी बसवली पाहिजे आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत पर्टिक्युलरली त्यांच्याकडे जाब विचारला पाहिजे आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल हा ताबडतोब झालाच पाहिजे. तर गुन्हा ताबडतोब दाखल झाला पाहिजे अशी मागणी नील सोमय्या यांनी केलेली आहे. मिरी कोटेच्या यांनी देखील तीच मागणी केलेली होती. मात्र हा संपूर्ण प्रकार जो आहे तो गंभीर आहे आणि पूर्ण या मेट्रोचं बांधकामाचं स्ट्रक्चरल ऑडिट करून कुठे कुठे अशा प्रकारे धोकादायक स्ट्रक्चर आहे हे बघून ताबडतोब त्यावर कारवाई करणं हे देखील अतिशय महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.